हॅलो स्टुडंट, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड कंप्लीट केलेला आहे. पूर्ण 10 कॅरेक्टरिस्टिक्स जेनेटिक कोडच्या पाहिल्या. त्याच्या आधीच्या पिरियड मध्ये आपण जेनेटिक कोड तयार कसे होतात, 64 जेनेटिक कोड कसे तयार होतात त्याच्याबद्दल आपण ते डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड पाहिलं. त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे जेनेटिक कोडच्या त्या कंप्लीट केल्या. म्हणजे आपण जेनेटिक कोडचा पोर्शन पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. So now today we are going to discuss about the next topic of this chapter and that is mutation. काय नाव आहे? म्युटेशन. बघा आता, व्हॉट इज म्युटेशन? म्युटेशन कशाला म्हणतात तर सडन म्हणजे अचानक, सडन चेंज इन सिक्वेन्स ऑफ डीएनए. सडन चेंज इन सिक्वेन्स ऑफ डीएनए is called as mutation. त्यालाच काय म्हणतात? म्युटेशन. एकदम डीएनए सिक्वेन्स मध्ये अचानक झालेला बदल, सडन चेंज इन सिक्वेन्स ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज म्युटेशन. देन रिझल्ट इनटू, त्यामुळे काय होते मग बघा, रिझल्ट इनटू चेंज इन जिनोटाइप. चेंज इन जिनोटाइप, त्यामुळे काय होते मग जिनोटाइप मध्ये सुद्धा चेंज येते. सो सडन चेंज इन द डीएनए सिक्वेन्स इज द सडन चेंज इन द सिक्वेन्स ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज म्युटेशन किंवा द सडन चेंज इन डीएनए सिक्वेन्स असे लिहिलं चालते. सडन चेंज इन द डीएनए सिक्वेन्स असं लिहू आपण. इन द डीएनए सिक्वेन्स, the sudden change in the DNA sequence is called mutation. आणि त्याच्यामुळे काय होते मग रिझल्ट इनटू चेंज इन जिनोटाइप. त्यामुळे काय होतात मग जिनोटाइप पण चेंज होतात. त्यानंतर म्युटेशन इज अ रॉ मटेरियल फॉर, बघा हे जे म्युटेशन आहे, म्युटेशन इज अ रॉ मटेरियल फॉर इव्होल्यूशन. रिझल्ट इनटू, आता रिझल्ट त्यामुळे काय होते, रिझल्ट इनटू व्हॅरिएशन. त्यामुळे काय होते मग व्हॅरिएशन होते. बघा, जिथं इव्होल्यूशन झालं तिथं व्हॅरिएशन होत असते. म्हणजे जिथं उत्क्रांती झाली तिथं बदल होते, उत्क्रांती झाल्यानंतरच बदल होते. म्युटेशन काय मग इव्होल्यूशन साठी रॉ मटेरियल आहे आणि त्यामुळे रिझल्ट इनटू व्हॅरिएशन. त्यामुळे काय होते मग रिझल्ट इन व्हॅरिएशन, मटेरियल फॉर रिझल्ट इन व्हॅरिएशन. व्हॅरिएशन मध्ये रिझल्ट म्हणजे त्याचा जो आहे परिणाम कशामध्ये होते, व्हॅरिएशन मध्ये होते. देन ड्युरिंग म्युटेशन, बघा आता या म्युटेशन मध्ये काय होते नेमकं. ड्युरिंग म्युटेशन लॉस, त्यालाच म्हणतात डिलिशन और गेन, त्यालाच म्हणतात इन्सर्शन. बघा पूर्ण या म्युटेशन मध्ये काय होते, एकतर लॉस होते किंवा गेन होते. कशाचा तर ऑफ सेगमेंट ऑफ डीएनए टेक प्लेस, ऑफ सेगमेंट ऑफ डीएनए टेक प्लेस, रिझल्ट इनटू टेक प्लेस, रिझल्ट इन. यामुळे काय होते मग बघा, रिझल्ट इनटू चेंज इन क्रोमोझोम असं करू आपण. रिझल्ट इनटू चेंज इन क्रोमोझोम, त्यामुळे काय होते क्रोमोझोम मध्ये बदल होता. बघा आपण काय नेमकं काय पाहू राहिलो आपण. बघा, म्युटेशन म्हणजेच काय, डीएनएच्या सिक्वेन्स मध्ये झालेला अचानक बदल, त्याला काय म्हणतात म्युटेशन. त्याच्यामुळे जिनोटाइप बदलतात. मग हे जे म्युटेशन आहे इज द रॉ मटेरियल फॉर द इव्होल्यूशन अँड रिझल्ट इन व्हॅरिएशन. इव्होल्यूशनचं रॉ मटेरियल आहे आणि इव्होल्यूशन झाल्यामुळे काय होते, व्हॅरिएशन होते. ऍक्च्युअली या म्युटेशन मध्ये होते काय, एक तर डिलिशन होते म्हणजे लॉस होते, किंवा ऍड होते किंवा गेन होते. त्याला म्हणतात इन्सर्शन ऑफ सेगमेंट ऑफ डीएनए. आणि जर समजा बघा, समजा हा इथं क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोम मधून डीएनए ची सेगमेंट जर लॉस झाली तर क्रोमोझोम चेंज होणार आहे, किंवा डीएनए ची सेगमेंट ऍड झाली, बघा लॉस झाली किंवा यामध्ये गेन झाली, कशाची सेगमेंट, डीएनए ची सेगमेंट, तर काय होईल चेंज इन द क्रोमोझोम. नक्कीच त्या क्रोमोझोम मध्ये काय होणार, बदल होणार.
सो म्हणून आपण लिहिलं की ड्युरिंग म्युटेशन लॉस ऑर गेन ऑफ सेगमेंट ऑफ डीएनए टेक प्लेस रिझल्ट इन टू चेंज इन क्रोमोझोम. बघा आता जेव्हा म्युटेशन व्हेन म्युटेशन बघा आता एकाच ठिकाणी व्हेन म्युटेशन ऑकर ड्यू टू चेंज इन सिंगल बेस पेअर. व्हेन म्युटेशन ऑकर इन व्हेन म्युटेशन occurs in change in फक्त डीएनए ची जर समजा एकच बेस पेअर जर चेंज झाली when mutation occurs in change in one base pair of DNA then त्याला काय म्हणतात बघा मग then that type of mutation called as काय म्हणतात त्याला point mutation change in a single base pair चेंज इन अ सिंगल बेस पेअर. जर समजा एकाच बेस पेअर मध्ये जर बदल झाला तर देन त्याला काय म्हणतात मग देन इट इज कॉल्ड ॲज पॉइंट म्युटेशन. देन इट इज कॉल्ड ॲज पॉइंट म्युटेशन. बघा रे पूर्व आता पॉइंट म्युटेशन म्हणजे काय. जर समजा डीएनएच्या एकाच सेगमेंट मध्ये जर बदल झाला एकाच बेस पेअर मध्ये जर बदल झाला सिंगल बेस पेअर मध्ये जर बदल झाला तर त्याला म्हणतात पॉइंट म्युटेशन. अँड व्हेरी वेल नोन एक्झाम्पल फॉर यू इज द सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया हे एक्झाम्पल तुम्हाला व्हेरी वेल नोन एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये आरबीसी ह्या राउंडेड न राहता त्या पर्सन मध्ये हाफ मून शेप आरबीसी तयार होतात. तर त्या सिकल सेल ॲनिमिया इज द एक्झाम्पल ऑफ पॉइंट म्युटेशन. ऍक्च्युअली व्हॉट इज मीन बाय पॉइंट म्युटेशन व्हेन द म्युटेशन इज ऑकर इन अ सिंगल बेस पेअर ऑफ डीएनए देन दॅट टाइप ऑफ म्युटेशन कॉल्ड ॲज पॉइंट म्युटेशन. अँड द बेस्ट एक्झाम्पल ऑफ पॉइंट म्युटेशन इज सिकल सेल ॲनिमिया. बघा म्युटेशन मध्ये ऍक्च्युअली काय होते की डिलिशन होते किंवा इन्सर्शन होते. डिलिशन मध्ये कमी होणे आणि इन्सर्शन मध्ये त्यामध्ये सेगमेंट्स डीएनएच्या वाढणे. तर आता काय होते बघा आता इन्सर्शन और डिलिशन. बघा काय आहे का शब्द बघा डिलिशन और इन्सर्शन किंवा इन्सर्शन और डिलिशन ऑफ इन्सर्शन और डिलिशन ऑफ सेगमेंट ऑफ डीएनए. बघा आता किती याच्यामध्ये इन्सर्शन और डिलीशन ऑफ बघा किती याच्यामध्ये होते आता 1 or 2 बेसेस. डिलीशन ऑफ 1 or 2 बेसेस. जर समजा आता एका बेस मध्ये जर चेंज झाला तर त्याला पॉइंट म्युटेशन म्हणतात. जर एक किंवा 2 बघा 1 or 2 बेसेस चेंज इन रीडिंग फ्रेम काय करते ते बघा मग चेंज इन रीडिंग फ्रेम फ्रॉम पॉइंट ऑफ इन्सर्शन. बघा आता एक आपण कसं करू राहिलो. पहिले म्हटलं आपण जर समजा सिंगल बेस पेअर मध्ये जर चेंज झाला तर त्याला म्हणतात पॉइंट म्युटेशन. जर समजा एक किंवा एक पेक्षा जास्त बेस मध्ये चेंज जर झाला तर तो काय करते मग चेंज इन रीडिंग फ्रेम. बघा इन्सर्शन और डिलीशन ऑफ 1 or 2 बेसेस चेंज इन रीडिंग फ्रेम. काय करतात त्या रीडिंग फ्रेमला टोटली काय करतात चेंज इन द रीडिंग फ्रेम. चेंज इन द करा तिथं चेंज इन द रीडिंग फ्रेम फ्रॉम पॉइंट ऑफ इन्सर्शन. हे किती मध्ये झालं 1 or 2. त्यानंतर बघा इन्सर्शन और डिलीशन ऑफ 3 or more than 3. 3 किंवा 3 पेक्षा जास्त बेसेस मध्ये जर चेंज झाला. बघा इन्सर्शन म्हणजे ऍडिंग डिलीशन म्हणजे लॉस. जर समजा इन्सर्शन किंवा डिलीशन हे 3 किंवा 3 पेक्षा जास्त बेसेस मध्ये जर झालं तर काय होते
डू नॉट चेंज इन द रीडिंग फ्रेम. नॉट चेंज इन द रीडिंग फ्रेम. बघा डायरेक्टली काय करायचं, इथं चेंज होते, इथं नॉट चेंज इन द रीडिंग फ्रेम. नॉट चेंज इन द रीडिंग फ्रेम फ्रॉम पॉइंट ऑफ इंसर्शन. फ्रॉम पॉइंट ऑफ इंसर्शन. बघा पूर्ण म्युटेशन बद्दल बघायचा एक वेळेस काय आहे आपला कन्सेप्ट, काय आहे म्युटेशन. बघा एक्झाम मध्ये खूप वेळेस व्हॉट इज म्युटेशन, म्युटेशनच्या डेफिनेशन बद्दलचा क्वेश्चन विचारून गेलेला आहे किंवा म्युटेशन म्हणजे काय. सो व्हॉट इज म्युटेशन? सडन चेंज इन द डीएनए सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज म्युटेशन रिझल्ट इन चेंज इन जिनोटाइप. अचानक डीएनएच्या सिक्वेन्स मध्ये झालेला बदल याला म्हणतात म्युटेशन. त्याच्यामुळे जिनोटाइप पण चेंज होतात. मग म्युटेशन इज द रॉ मटेरियल फॉर द इव्होल्यूशन रिझल्ट इन व्हॅरिएशन. Then what happened actually in the mutation? Deletion or loss, then insertion or gain of segment of DNA, and that causes the change in chromosome. Then जर समजा DNA च्या कधी सिंगल पेअर वरती जर म्युटेशन झालं तर त्या म्युटेशनला म्हणतात पॉइंट म्युटेशन. अँड द व्हेरी वेल नोन एक्झाम्पल फॉर पॉइंट म्युटेशन इज सिकल सेल ॲनिमिया. जर समजा म्युटेशन हे एक किंवा दोन बेस पेअर मध्ये जर झालं तर त्यावेळेस रीडिंग फ्रेम चेंज होत नाही फ्रॉम पॉइंट ऑफ इन्सर्शन. जर म्युटेशन 3 किंवा 3 पेक्षा जास्त बेस पेअर मध्ये जर झालं तर रीडिंग फ्रेम चेंज होत नाही फ्रॉम द पॉइंट ऑफ इन्सर्शन. सो दिस इज अबाउट द म्युटेशन. हा कन्सेप्ट कशाबद्दलचा झाला? पूर्ण म्युटेशनचा. म्युटेशन हेडिंग टाकायचं आणि पूर्ण त्याचे 6 चे 6 पॉइंट्स लिहून घ्यायचे. बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ असे 6 चे 6 पॉइंट लिहून घ्यायचे. ओके. तर आपल्याला आणखी एक लास्ट टॉपिक पाहायचा आहे ट्रान्सक्रिप्शन मधला. ट्रान्सलेशन अँड ट्रान्सक्रिप्शन दीज आर द 2 मेजर स्टेप्स ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. तर आपण सध्या ट्रान्सक्रिप्शन मध्येच आहे आणि ट्रान्सक्रिप्शनच्या आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहोत आपण. यानंतरच्या लेक्चरच्या नंतर सुरू होईल आपलं ट्रान्सलेशन. हा ट्रान्सक्रिप्शनचा आपलं शेवटचं लेक्चर आहे. तर या ट्रान्सक्रिप्शन मध्ये आपण आजच्या पिरियड मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण म्युटेशन पाहिलं. आता आपल्याला पाहायचं आहे टीआरएनए बद्दल. आता टीआरएनए म्हणजे तुम्हाला माहितच आहे की ट्रान्सफर आरएनए. हा टीआरएनए जेनेटिक आरएनएचा टाइप आहे, नॉन जेनेटिक आरएनएचा टाइप आहे. बघा आपलं हेडिंग काय आहे? टीआरएनए the adapter molecule. tRNA the adapter molecule. tRNA ला adapter molecule का म्हणतात? First of all, what is meant by tRNA? tRNA is nothing but the transfer RNA. नॉन जेनेटिक आरएनए असतात त्याचे 3 टाइप आहेत, MRT. T stands for transfer RNA. बघा जनरली ट्रान्सफर आरएनएचं स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं असते. आपल्या डायग्राम मध्ये दिलेलं आहे पुस्तकामध्ये. अशा प्रकारचे त्याला लूप्स असतात. हे अशा प्रकारचे पूर्ण चांगल्या प्रकारे आपल्या बुक मध्ये डायग्राम दिलेली आहेच ती. तर हे अशा प्रकारचे त्याला लूप असतात. टीआरएनए ची डायग्राम तुम्हाला कुठं काढायची आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेनेशनच्या दरम्यान तुम्हाला सांगतो कुठं काढायची आहे. बघा हे अशा प्रकारचं टीआरएनएचं स्ट्रक्चर असते आणि हे जे लूप असते खालचं, दिस इज कॉल्ड ॲज द अँटीकोडॉन लूप. कोणतं लूप म्हणतात याला? अँटीकोडॉन लूप. कारण की त्याच्यावरती काय असतात तर त्याच्यावरती अँटीकोडॉन्स असतात म्हणून त्याला म्हणतात अँटीकोडॉन लूप. बघा असे याच्यावरती जे अँटीकोडॉन असतात आणि ते कॉम्प्लिमेंटरी कोणाला असतात तर या mRNA वरचे जे कोडॉन असतात त्या mRNA च्या कोडॉनला ते काय असतात? कॉम्प्लिमेंटरी असतात. आणि इथं जे आहे दिस इज द 3' एंड अँड या 3' एंडला काय अटॅच असते? हा अमायनो ऍसिड अटॅच असते. बघा रे पोरो काय सांगू, डायग्राम तर तुमच्या जवळ ऑलरेडी आहे बुक मध्ये.
आपल्याला ते समजून घ्यायचं आहे की टीआरएनए ऍक्सेप्टर मॉलिक्यूल कसं म्हणतात. तर हा काय आहे, धिस इज द अमायनो ऍसिड, आणि ही जी आहे ही आहे अमायनो ऍसिड बाइंडिंग साइट. अमायनो ऍसिड बाइंडिंग साइट. देन हे कोणतं लूप आहे, धिस इज द अँटीकोडॉन लूप. कोणतं लूप आहे, टीआरएनएचं अँटीकोडॉन लूप आहे. त्यानंतर हे अशा प्रकारचे इथं बेस पेअर्स असतात आणि these are all the different types of loops of tRNA. This is the structure of tRNA. Actually it's a clover leaf model of tRNA. बघा हे 5' एंड, हे जे आहे हे 5' एंड आहे याचं, आणि हे जे आहे हे आहे 3' एंड. 5' एंड 3' एंड. आणि जो अमायनो ऍसिड आहे तो आपण पाहिलाच. त्यानंतर अँटीकोडॉन लूप, नंतर CUC हे अँटीकोडॉन असतात. कोणते, CUC. आता CUC ला अटॅच काय असणार आहे, GAG. तर हे काय झाले, these are the अँटीकोडॉन. हे काय झाले, अँटीकोडॉन. आणि हे काय झाले, these are the कोडॉन. कारण की mRNA वरचा जो आहे त्याला म्हणतात कोडॉन, आणि tRNA वरचे जे सिक्वेन्सेस आहेत त्याला काय म्हणतात, अँटीकोडॉन. तर कोडॉन आणि अँटीकोडॉन अशा प्रकारचं त्यामध्ये कॉम्बिनेशन होत असते. आणि ही जी डायग्राम आहे ती डायग्राम कशाची आहे, तर टीआरएनए अडॅप्टर मॉलिक्यूल. त्याच्यानंतर एक आणखी तिकडची 3D डायग्राम आहे. तर ते तिचा असा उलट्या यल सारखा स्ट्रक्चर दिसते बघा, असं आहे आणि अशी डायग्राम आहे. तर त्याला इन्व्हर्टेड यल शेप म्हणतात. तर हे कशा स्ट्रक्चर आहे, ऍक्च्युअली टीआरएनए द अडॅप्टर मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आहे. टीआरएनए काय आहे, हा द अडॅप्टर मॉलिक्यूल. टीआरएनए द अडॅप्टर मॉलिक्यूल. बघा मग आता यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लूप दिसून राहिले. महत्वाचं आहे ते म्हणजे अँटीकोडॉन लूप. त्याच्यावर अँटीकोडॉन असतात जे कॉम्प्लिमेंटरी असतात कोडॉन ऑफ mRNA सोबत, आणि जे 3' एंड आहे तिथं काय असते, अमायनो ऍसिड अटॅच असते, आणि जी साइट आहे तिथं बाइंडिंग साइट, दॅट बाइंडिंग साइट कॉल्ड ऍज अमायनो ऍसिड बाइंडिंग साइट. ओके. तर बघा आता या टीआरएनए मध्ये ऍक्च्युअल मध्ये काय असते, हे याला अडॅप्टर मॉलिक्यूल का म्हणतात. तर सायंटिस्ट कन्सिडर दॅट, जे सायंटिस्ट आहेत, सायंटिस्ट considered that tRNA read the base sequences. बघा सायंटिस्टचं काय म्हणणं झालं की tRNA will read the codon. tRNA will read the codon. Will read the codon and simultaneously attach with attach to amino acid. कोणासोबत अटॅच होते हा अमायनो ऍसिड, किंवा कारण की बघा बिकॉज अमायनो ऍसिडला ऍबिलिटी नसते कोडॉन रीड करायची. बिकॉज अमायनो ऍसिड डज नॉट हॅव एनी स्पेशल ability, does not have any special ability to read the codon. अमायनो ऍसिडला कोडॉन रीड करता येत नाही, म्हणून त्या अमायनो ऍसिडला काय अटॅच होतात, हे टीआरएनए अटॅच होतात. बिकॉज टीआरएनए हॅव ऍबिलिटी टू रीड द कोडॉन. टीआरएनए ची कोडॉन रीड करण्याची ऍबिलिटी असते, ते अमायनो ऍसिडला अटॅच होतात. सो टीआरएनए कन्सिडर्ड ऍज, म्हणून टीआरएनए ला काय कन्सिडर करतात, टीआरएनए कन्सिडर्ड दॅट, काय म्हणतात मग त्या टीआरएनए ला, तर अडॅप्टर मॉलिक्यूल. कन्सिडर दॅट अडॅप्टर मॉलिक्यूल, त्याला अडॅप्टर मॉलिक्यूल म्हणतात, कारण की तो काय करते, कोडॉन रीड करते. बघा 1 by 1 याच्यानंतर मग डायग्राम काढायची.
हे एवढं लिहिल्यानंतर याच्यानंतर आपल्याला जी बुक मधली जी डायग्राम आहे ती डायग्राम काढायची आहे. डायग्राम काढल्यानंतर फर्स्ट पॉइंट मध्ये बघा काय करायचं. द क्लोवर लीफ मॉडेल. द क्लोवर लीफ मॉडेल आपण पाहिलेलं आहे. क्लोवर लीफ मॉडेल 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर असते हे. 2 डायमेन्शनल. द क्लोवर लीफ मॉडेल ऑफ tRNA कन्सिस्ट ऑफ काय असते बघा त्यामध्ये कन्सिस्ट ऑफ अँटीकोडॉन लूप. काय असते त्याच्यामध्ये कोणतं लूप असते अँटीकोडॉन लूप. अँड दॅट अँटीकोडॉन लूप त्याच्यावरती काय असते बघा द बेसिस ऑफ अँटीकोडॉन लूप हे कोणासोबत कॉम्प्लिमेंटरी असतात. द बेसिस ऑफ अँटीकोडॉन लूप आर कॉम्प्लिमेंटरी टू कोणासोबत कॉम्प्लिमेंटरी असतात टू कोडॉन. कॉम्प्लिमेंटरी टू द कोडॉन. आणि त्याला काय म्हणतात मग बघा कॉम्प्लिमेंटरी टू द कोडॉन कॉल्ड ॲज अँटीकोडॉन. म्हणजे tRNAच्या ज्या बेसेस कोडॉनला कॉम्प्लिमेंटरी असतात त्याला म्हणतात अँटीकोडॉन. काय म्हणतात त्याला अँटीकोडॉन. ओके बघा एक एक पॉइंट सिस्टमॅटिकली यायचा. अँटीकोडॉन लूप ऑफ tRNA shows amino acid acceptor end. अँटीकोडॉन लूप अँटीकोडॉन नाही एक मिनिट यामध्ये आपल्याला चेंज करावा लागेल. कोणता आहे acceptor end of amino acid. acceptor end of tRNA shows amino acid binding site. काय असते त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड बाइंडिंग साइट असते. कोणत्या एंडला ऍक्सेप्टर एंडला. ऍक्सेप्टर एंड ऑफ tRNA shows काय अमायनो ऍसिड बाइंडिंग साइट. ऍक्सेप्टर एंड ऑफ tRNA shows अमायनो ऍसिड बाइंडिंग साइट. त्यानंतर 3' एंडला बघा 3' एंडला काय असतं त्यांचे 3' एंडला CCA हे अँटीकोडॉन असतात. CCA अँटीकोडॉन म्हणण्यापेक्षा आपण त्याला CCA बेसिस म्हणू आपण. बघा 3' एंडला या ऍक्सेप्टर हे जे आहे ह्या कोणत्या बेसिस असतात. दिस आर दी CCA बेसिस. कोणत्या असतात त्या CCA बेसिस असतात 3' एंडला. त्यानंतर इन क्लोवर लीफ मॉडेल tRNA अमायनो ऍसिड बाइंड टू अमायनो ऍसिड बाइंडिंग साइट. अमायनो ऍसिड बाइंडिंग साइट सोबत तो बाइंड होते. फॉर एव्हरी अमायनो ऍसिड देयर इज अ स्पेसिफिक tRNA. बघा फॉर एव्हरी अमायनो ऍसिड there is specific tRNA. अमायनो ऍसिड साठी स्पेसिफिक tRNA असते. फॉर एक्झाम्पल इनिशिएटर tRNA. जो इनिशिएटर tRNA आहे बघा कोणता इनिशिएटर. द इनिशिएटर tRNA इज स्पेसिफिक फॉर कशासाठी स्पेसिफिक आहे तर तो अमायनो ऍसिड. द नेम ऑफ दॅट अमायनो ऍसिड इज स्पेसिफिक फॉर मिथिओनाइन. कोणता जो इनिशिएटर tRNA आहे म्हणजे जो सुरुवातीचा जो tRNA आहे दॅट इनिशिएटर tRNA इज स्पेसिफिक फॉर मिथिओनाइन. मिथिओनाइन साठी काय आहे तो स्पेसिफिक आहे. बघा आपण काय पाहू राहिलो आपण क्लोवर लीफ मॉडेल ऑफ tRNA पाहू राहिलो. ऍक्च्युअली इन द 11th we know very well there are two models of tRNA, clover leaf model and hairpin model. Out of that two model, look at here, this is the clover leaf model. Why it is called as clover leaf model? Because it look like the leaf of clove. लवंगेच्या पानासारखं हे स्ट्रक्चर दिसते. क्लो म्हणजे लवंग, लीफ म्हणजे पान. लवंगेच्या पानासारखं स्ट्रक्चर दिसते म्हणून त्याला म्हणतात क्लोवर लीफ मॉडेल. आणि tRNA चं दुसरं जे मॉडेल आहे ते आहे हेअर पिन मॉडेल. Why that model called as hairpin model? Because that model
लुक लाईक द हेअर पिन. केसांना लावण्याची जी पिन असते त्या पिनेसारखं स्ट्रक्चर दिसते म्हणून त्याला म्हणतात हेअर पिन मॉडेल. अँड हे जे आहे ते आहे क्लोवर लिप मॉडेल. तर या क्लोवर लिप मॉडेलच्या हे जे आहे ऍक्सेप्टर एंडला अमायनो ऍसिड बाइंड होते आणि पर्टिक्युलर टाईपच्या टीआरएनए ला पर्टिक्युलर टाईपचं अमायनो ऍसिडच बाइंड होते. फॉर एक्झाम्पल, इनिशिएटर टीआरएनए इज स्पेसिफिक फॉर मिथिओनाइन. Then there is no tRNA for stop codon. बघा लक्षात घ्या, there is no tRNA. tRNAच नसते कोणासाठी तर फॉर स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉन साठी कोणत्याच प्रकारचा tRNA नसते. And we know very well there are 3 stop codon out of 64 codon and remaining 61 are the sense codon. Then that stop codon stop the process of protein synthesis, that is terminate the process of protein synthesis because they do not have any tRNA molecule. त्यांना कोणत्याच प्रकारचा tRNA molecule नसते म्हणून ते प्रोसेस काय करतात, स्टॉप करतात. बघा आता दुसरी डायग्राम जी दिलेली आहे आपल्याला ती दिलेली आहे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर वाली. तुम्ही तुमच्या बुक मध्ये बघा बरोबर, जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरची डायग्राम आहे उलट्या एल सारखी. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ टीआरएनए कशासारखं दिसते, हे लुक्स लाईक इन्व्हर्टेड एल शेप. इन्व्हर्टेड म्हणजे उलट्या एल सारखं स्ट्रक्चर दिसते, ते इन्व्हर्टेड एल शेप. आता उलटा एल म्हटलं म्हणजे हा अशा प्रकारचा येईल, तो अशा प्रकारचं स्ट्रक्चर असते. धिस इज द इन्व्हर्टेड एल शेप स्ट्रक्चर. आणि ती डायग्राम जी आहे लेफ्ट साइड वाली ती 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरची आहे आणि ही जी मी बोर्ड वरती काढलेली आहे ती 2 डायमेन्शनलची डायग्राम आहे. बघा मूवी असतात, वेगळा चष्मा लावा लागते त्याला 3D मूवी पाहण्यासाठी. तर 3D मूवी म्हणजेच काय, 3 डायमेन्शनल मूवी असतात ते, किंवा फिजिक्स मध्ये केमिस्ट्री मध्ये अशा 3 डायमेन्शनल 3D डायग्राम असतात की जे आपण ड्रॉ करू शकत नाही, त्या फक्त आपण दाखवू शकतो. तर हे अशा प्रकारचं 3D स्ट्रक्चर जे आहे टीआरएनएचं ते उलट्या एल सारखं असते. सो दॅट्स व्हाय वी राईट 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ टीआरएनए लुक्स लाईक इन्व्हर्टेड एल. कसं दिसते ते, इन्व्हर्टेड एल शेपचं स्ट्रक्चर दिसते. ओके, सो दिस इज अबाउट द टीआरएनए adapter molecule. Why the tRNA is called as adapter molecule? Because tRNA काय करते, तो read the codon. tRNA कोडॉन ला रीड करते आणि सायमल्टेनियसली अमायनो ऍसिड ला जॉईंट पण होते. आणि जॉईंट झाल्यानंतर अमायनो ऍसिड ला जॉईंट कशासाठी होते, बिकॉज अमायनो ऍसिड डू नॉट हॅव एनी ॲबिलिटी टू रीड द कोडॉन. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ॲडॅप्टर मॉलिक्यूल. मी या टीआरएनए ॲडॅप्टर मॉलिक्यूलचं तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो. बघा समजा एखादे आजोबा आहेत, बस स्टँड मध्ये गेले, त्यांना वाचता लिहिता काहीच येत नाही, कोणती गाडी कोणत्या गावाला चालली त्यांना काहीच माहित नसते. मग एखादा तुमच्यासारखा मुलगा तुमच्यासारखी मुलगी हुशार तिथं जाते, कारण की तुमच्यामध्ये ॲबिलिटी असते की रीड द पाटी, त्या एसटी ची पाटी रीड करण्याची ॲबिलिटी तुमच्यामध्ये असते. म्हणजे कन्सिडर्ड यू आर अ टीआरएनए. टीआरएनए ला काय ॲबिलिटी असते, ती पाटी वाचायची ॲबिलिटी असते. म्हणजे रीड द कोडॉन, ते पाटी म्हणजे कोडॉन आणि तुम्ही म्हणजे टीआरएनए. तुमच्यामध्ये ॲबिलिटी आहे ते कोडॉनला रीड करण्याची. मग तुम्ही काय करता, आजोबाचा हात धरता, म्हणजे अटॅच टू द अमायनो ऍसिड, बिकॉज अमायनो ऍसिड डू नॉट हॅव एनी ॲबिलिटी टू रीड द कोडॉन. आजोबांमध्ये ती ॲबिलिटी नसते की ती पाटी वाचेल म्हणून मग टीआरएनए त्याला जॉईंट होते. सो दॅट्स वाय टीआरएनए इज कॉल्ड ॲज द ॲडॅप्टर मॉलिक्यूल. टीआरएनए अमायनो ऍसिडची कोडॉन वाचण्यामध्ये मदत करते. म्हणजे तुम्ही आजोबाला अटॅच होऊन पाटी वाचण्यामध्ये आजोबाला मदत करता, म्हणून तुम्हाला पण ॲडॅप्टर बॉयज ॲडॅप्टर गर्ल म्हणायला काही हरकत नाही. सो लाईक दॅट टीआरएनए इज कॉल्ड ॲज द ॲडॅप्टर मॉलिक्यूल बिकॉज tRNA read the codon and simultaneously attach to amino acid because amino acid do not have any ability to read the codon. So that's why this is called as the adapter molecule. So in this way we complete the first process of the protein synthesis, that is transcription. मी आधी सांगितलं तुम्हाला की protein synthesis is a so vast portion
it is divided into the two main steps, transcription and translation. So here we completed the first step of the protein synthesis, that is ट्रान्सक्रिप्शन. बघा जवळपास 4 ते 5 लेक्चर झाले आपल्याला ट्रान्सक्रिप्शनला. खूप मोठ्या मोठ्या प्रोसेसेस आहेत. ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर आपल्याला आणखी 2-3 लेक्चर या ट्रान्सलेशनच्या प्रोसेसला लागेल आणि पूर्ण ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन पासून जे तयार होते प्रोसेस त्याला म्हणतात प्रोटीन सिंथेसिस. ओके, सो हियर वी कंप्लीटेड द फर्स्ट पार्ट ऑफ द प्रोटीन सिंथेसिस, फर्स्ट स्टेप ऑफ द प्रोटीन सिंथेसिस, that is transcription. So the translation of protein synthesis we will see in the next lecture. Thank you.